आजचा दिवस खूप धावपळीचा आहे असं मी का म्हणते हे तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे. तर बघा, गरम गरम पोह्यांसोबतच आज दिवसाची सुरुवात आणि व्हिडिओची देखील सुरुवात झालेली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. आणि हो, काल माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. तर इथे आता पोहे झालेले आहेत बनवून. मी ते प्लेटमध्ये काढून घेतले आणि चहा ठेवायला घेतला. आता बघा, सुट्टी असल्यामुळे मुलं लेट उठतात, त्यामुळे त्यांचा नाश्ता देखील मी ओव्हनमध्ये ठेवून दिला. त्यानंतर आम्ही आज गावावरून आलो होतो, तर एवढी घरात पसारा आणि सगळी साफसफाई करायची बाकी होती. त्यातच फ्रीज हा सगळा मोकळा झालेला होता. एकही भाजी नव्हती फ्रीजमध्ये. तर मला आहोंनी सगळ्या भाज्या आणून दिल्या. आता इथे मला साफ करायला, धुवून ठेवायला टाईम नव्हता. बरीचशी बाकीची कामं होती. मग जानूला म्हटलं त्या अशाच फ्रीजमध्ये ठेवून दे. माझी बाकीची कामं झाली की मग मी त्या साफ करेन आणि व्यवस्थित धुवून सुकवून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर बघा, मुलं देखील अशी छोटी छोटी हेल्प करतात ना, बरीचशी कामं घरातली आवरली जातात. आता लगेचच मी ते भाताचा कुकर लावते. तर आज जेवणासाठी एकदम साधासुद्धा असा बेत असणार आहे. कारण मी मगाशीच बोलली, गावावरून आल्यानंतर बघा सगळ्यांच्याच घरामध्ये असा पसारा पडलेला असतो की जेवणाकडे काय लक्ष लागत नाही किंवा काय बनवायची इच्छा पण होत नाही. तर आज फक्त मी जिरा राईस आणि डाळ बनवणार होते. त्यासाठी कुकर इथे जिरा राईस बनवायला गरम करायला ठेवला. त्यातच लगेच छोट्या कुकरमध्ये मी डाळ लावून घेतली. डाळीमध्ये टोमॅटो, मिरची, हिंग वगैरे टाकलं आणि बघा कुकरमधून पाणी बाहेर येतं म्हणून त्यात छोटा चमचा देखील टाकला. असं मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की चमचा टाकल्यानंतर पाणी बाहेर येत नाही म्हणून. असो, आता बघा मी इकडे लगेचच जिरा राईस बनवून घेते. तेल गरम झालं. तेल गरम झाल्यानंतर छान असं त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडले की पाणी टाकलं. कारण बघा, हे पाणी जेव्हा उकळेल त्यानंतरच मी त्याच्यामध्ये तांदूळ सोडते. तर आता पाणी छान उकळलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आणि हे जे तांदूळ धुवून घेतलेले होते. तर बघा ताईंनो, इथे मी तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही जिरा राईस बनवण्यासाठी बिर्याणी राईस वापरला तर खूप छान होतो हा जिरा राईस. असो, आता तुमची सगळ्यांची प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, त्यानुसार तुम्ही करू शकता. तर इथे लगेच पाणी भरायला घेतलं. कारण पहाटे आल्यामुळे मी पाणी देखील भरलं नव्हतं आणि उतायला देखील वेळ झाला होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटापट कामं उरकून घ्यावी. पाण्याचा हंडा धुवून भरायला लावला. लगेचच बॉटल सगळ्या होत्या त्या व्यवस्थित धुतल्या, साफ केल्या आणि त्या देखील भरायला लावल्या. कारण 2-3 दिवस गावी असल्यामुळे फ्रीजमध्ये तर काय आम्ही पाणी वगैरे ठेवलेलं नव्हतं. सगळ्या बॉटल्स रिकाम्या होत्या. मग लगेचच हात बॉटल भरून घेतल्या. आणि बघा, आता पुढचा हा जो पसारा आहे तर प्रत्येकाचाच गावावरून आल्यानंतर हा पसारा होतच असतो. बघा, गावी जाताना किती छान वाटतं ना, की आता एन्जॉय होणार, आपण निघालो आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पॅकिंग हे ते. पण आल्यानंतर एवढा त्रास होतो. बघावं तिकडे घरामध्ये कपडेच कपडे, या रूममध्ये कपडे, त्या रूममध्ये कपडे, चेअरवर कपडे, बेडवर कपडे, सगळीकडे कपडेच कपडे. आणि बघा, आता जरी वॉशिंग मशीन असेल तरी पण अशी काही कपडे आहेत जी वर्कवाले ड्रेस असतात तर किंवा डार्क कलरचे ड्रेस तर ते हातानेच धुवावे लागतात. आहोंचे जे सफेद कपडे असतात. तर मग अशा प्रकारे मी सगळी कपडे जी आहेत ती वेगवेगळी करत होती बॅगेतून काढून, की कोणती मशीनला टाकायची, कोणती हाताने धुवायची. निघेल ना हा? निघणार नाही हा? निघाल ना. मला नाही वाटत इथे नाही निघत. बघ झालं टाकायला. आणि एक काम कर, ते सफेद आहे ना, तेवढं पाण्यातनं काढ. कोणता सफेद? कुर्ता पायजामा मग द्यायला. असं कसं देणार त्याला? टाकू का बाकी भिजतो? नुसतं पाण्यात टाकायचं, पाना पण टाकू त्याच्यामध्ये.
बाबू मेंटोस कोणाचा आहे? मेंटोस कोणाचा आहे हा? मेंटोस कोणाचा आहे? तर अशा प्रकारे गावावरून आलेली सगळी बॅग रिकामी केली आणि त्याच्यानंतर जे काही सामान होतं तर पाठीमागे जे आपण छोटे छोटे कप्पे वगैरे असतात त्याच्यात ठेवलेलं काढून ठेवलं. मुलांचे चॉकलेट्स, खाऊ वगैरे, पाण्याच्या ज्या बॉटल्स होत्या गावी नेलेल्या होत्या त्या सगळ्या साईडला काढल्या आणि बघा ज्या साड्या ड्राय क्लिनिंगला द्यायचे आहेत तर त्या लगेच पाऊचमध्ये घालून साईडला ठेवून दिल्या. गावावरून आलं की ही कामं खूपच त्रास देतात. कपडे धुवायचे, घर साफ करायचं, त्यातच ह्या जर आपल्याकडे झाडं असतील तर त्या झाडांची देखील 2-3 दिवस जरी आपण गावी गेलो तरी खूप म्हणजे अशी वाट लागते. त्याची पानं पिवळी पडतात, त्यानंतर काही सुकून गळलेली असतात. तरीसुद्धा मी जाताना सगळ्या ह्या झाडांना एक एक मोठा तांब्या पाणी घालून गेले होते. त्यामुळे एवढी काही त्याची अवस्था काही बिकट झाली नव्हती, तर होते व्यवस्थित. पण म्हटलं अगोदर आता यांची पाणी वगैरे देऊन किंवा पानांवरती स्प्रिंकलिंग करावं, कारण काय होतं मग धूळ बसली की पानं देखील त्यांची घाण होतात. आता आपणच बघा ना, जर वेळेत अंघोळ नाही केली किंवा व्यवस्थित आपण आपली निगा नाही राखली तर आपल्याला देखील कसा दिवस कंटाळवाणा वाटतो. तसंच झाडांचं आहे, त्यांना वेळेवर पाणी मिळालं, त्यांच्या फांद्यांना पानांना व्यवस्थित असं पाणी मिळालं तर ती खूप छान अशी टवटवीत राहतात. तर सगळी झाडं आता मी इथे स्प्रिंकलिंग करून घेतली पाणी त्याच्यावरती आणि ज्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून घेतलं. सुकलेली जी पानं होती जी पिवळी वगैरे झालेली ती काढून घेतली आणि जे कुंड्यामध्ये घाण पडलेली होती ती व्यवस्थित साफ केली आणि लगेचच आता इथे म्हटलं डाळीला फोडणी देऊन घेते, कारण दुपारची जवळजवळ 1:45ची वेळ झालेली होती. आज एवढी कामं होती बाकी की जेवण करता करता मला एवढा टाईम झाला. त्याच्यामुळे आज जेवणाचा बेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी साधासुद्धा ठेवला होता. आणि बघा ह्याबद्दल देखील मी खूप म्हणजे स्वतःला नशीबवान समजते की असं जर गडबडीची वेळ असेल, जेवणामध्ये असं नॉर्मल काही जरी बनवलं तरी माझ्या आहोंचा अजिबात काही प्रॉब्लेम नसतो. काही ते देईल ते व्यवस्थित अगदी आनंदाने खातात. तर म्हटले ठीक आहे चल, तुझी आज गडबड आहे तर डाळ भातच बनव. मग सगळ्यांसाठी मी डाळ भातच बनवला, पण त्याच्याबरोबर अगदी भजी पापड वगैरे सुद्धा काही केलं नाही, कारण काम करून एवढा कंटाळा आला होता की जेवण बनवण्याची काही खाण्याची पण इच्छा नव्हती. मला गोळ्यासुद्धा घ्यायच्या होत्या, म्हणून म्हटलं चला थोडंसं पण डाळ भात तरी खाऊन घ्यावा आणि नंतर दिवसभर काही आपली जी कामं आहेत राहिलेली ती थोडी थोडी आवरावी. आता इथे माझी डाळ करून झालेली आहे, जिरा राईस झालेला आहे. तुम्ही म्हणाल तर एवढी थकल्यासारखी का वाटते, तर 2-3 दिवस गावी गेलं आणि त्याच्यानंतर मुंबईला रिटर्न आलं की हे सगळं हाल. तब्येत पण पूर्ण डाऊन, सगळ्या घराची साफसफाई करायची, सगळं घर अस्तव्यस्त झालेलं असतं. कारण न्यायचे असतात कपडे 2 आणि पूर्ण कपाट काढलं जातं. मुलांचं वेगळं कपाट, माझं वेगळं, श्रीच्या पप्पांचं वेगळं, न्यायची 2 कपडे आणि मग 4-5 कपडे काढून इकडे तिकडे फेकायची, ही नको ती नको. मग ते रिटर्न आल्यानंतर पुन्हा जागेवर व्यवस्थित ठेवा, धुवा, प्रेस करा, बरंचसं काम असतं. आता मी बघा आज अजिबात जेवणाचं काही जास्त घाट घातलेला नव्हता, फक्त जिरा राईस बनवला आणि डाळ बनवलेली आहे. मला आज बरंच काम होतं, घरातली साफसफाई, झाडांचे जे काही 2-3 दिवस बघा पाणी नसल्यामुळे पानं पिवळी पडतात वगैरे वगैरे काही असतातच झाडांचे प्रॉब्लेम, ते व्यवस्थित करायचं होतं. कपडे सगळी धुवायची होती, भलेही मशीन असेल पण सगळी मशीनला कपडे धुतली जात नाहीत. अर्धी कपडे मग हाताने धुवावी लागतात आणि त्याच्यामध्ये माझा एक प्रॉब्लेम झाला आहे, तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे बघा तब्येतीची आवर्जून काळजी घ्या ताईंनो. आपलं काम, घर, सगळं, मुलं, संसार चालत राहणार. यात्रा, लग्न, सगळे प्रोग्राम असतील, इव्हेंट असतील, होत राहणार. पण आपण आपल्या तब्येतीची काळजी नाही घेतली की असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ते मी तुम्हाला दाखवते काय झाले. बघा चेहरा पण माझा एवढा सुजलेला आहे. प्रवासाने तर काय म्हणता येणार नाही, कारण प्रवासाचीच जर सूज असेल तर 1-2 दिवसात ती
कवर होते. पण माझा गावी गेल्यापासून हा जास्तच प्रॉब्लेम झाला आहे. अंगावरती सूज येते, चेहरा सुजला आहे. तुम्हाला मी पाय पण दाखवते म्हणजे कसे झालेत. भयंकर त्रास होतो या गोष्टीचा. माझ्या फेसवरून तुम्हाला समजतच असेल. हे बघा ताईंनो, अशी सूज आली आहे पूर्णपणे पायावरती आणि अजिबात जास्त वेळ उभं राहून असं काम करताच येत नाही आहे. हे बघा, आता गावी माझे सगळ्या बहिणी वगैरे भेटल्या, बोलत होते की बाबा थायरॉईडची टेस्ट वगैरे कर, तू टेस्ट केल्यात का, BP शुगर. तर बघा मी काही टेस्ट वगैरे केलेले नाही आहेत अजून. आणि श्रीचे पप्पा देखील खूप ओरडतात की चालायला जा, व्यायाम जरा पायांचा ठेव. तर बघू आता तो देखील मी एक उपाय करून बघणार. अगोदर चालून वगैरे ठीक झालं तर ठीक आहे, नाही तर मग पूर्ण चेकअप करून घ्यावं लागेल. कारण तब्येत ठीक तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पाय जर व्यवस्थित असेल तर आपण काम सगळं, म्हणजे पायावरतीच पूर्ण शरीर उभं आहे ना. तर असं म्हणून म्हटलं बघू, लिक्विड प्रोफाईल पूर्णपणे करून घेऊ आणि मग काय जर प्रॉब्लेम असेल तर बघू त्याच्यात. आणि सगळ्यात मोठा आणि भयंकर त्रास होणारा म्हणजे मुंबईची गरमी. एवढी भयंकर गरमी आहे. गावी एवढं छान वाटतं आहे, मोकळं वातावरण, मोकळी हवा. पण बघा मुलांची ट्युशन्स, त्यांचे काही क्लासेस वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे मग मला काही गावी राहता आले नाही. 2 दिवस यात्रा झाली की रिटर्न मुंबईला यावं लागलं. असो, चला आता आपले व्लॉग कंटिन्यू राहतीलच. काय असतील ते आपले मुंबईचे रोजची कामं, रुटीन, उन्हाळ्यातील काय जे काही. आता इथे पदार्थ उन्हाळ्याचे तर करता येत नाही, कारण जागा काही आमच्याकडे नाही आहे एवढी वाळवणीचे म्हणजे पदार्थ करायला, सुकवायला. तर बघू आता जे व्लॉग येतील ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. चला आता जेवण, डाळ भात बनवलेलं आहे, तो आता खाऊन घेऊन मग बाकीची जी काही कामं आहेत ती करायला मग सुरुवात करू. जानू चला जेवायला उठा. हे बघा श्रीचं आमचं काम चालूच आहे, हो की नाही. श्रीचं काम काय आहे बघा, TV बघायचं. जानूचं चाललंय आपल्या बिचारीचं माझ्या मम्माला हेल्प करायची. आवाज कमी कर ना बेटा, केवढा आवाज त्या TVचा. अजून पण इकडे गावचा पसारा अर्धा असाच पडलेला आहे. आता तो जेव्हा कामं होती हळूहळू करत राहायची. जानू कसं वाटलं गावाची मजा? मस्त वाटली गावाला? करमताय काय आता? अरे बाबू, मी काय बोलते तुझ्याशी, गावाला मजा आली? आता मजा रडायला येते? 2 दिवसात काय गावची आठवण आली? बघा श्रीला आमच्या गावची आठवण येते. आई आजीची, बाबांची, आजीची, सगळ्यांची आठवण येते. कसं बसलाय बघा वेड्यासारखा. रडतोय असो ताईंनो. चला तर मग या जेवायला. आम्ही आता जेवण करणार आणि उरलेलं बाकीचं काम मी हळूहळू दिवसभर करून घेणार. तर बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ मी जो तुमच्यासोबत शेअर केला, घरातील साफसफाई वगैरे, गावावरून आल्यानंतर घराची कशी हालत होते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता नक्की एक लाईक करा. आणि जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. बाय बाय.